शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। कापसाला मिळाला 7,500 रुपये क्विंटल भाव। खेतिया बाजार समिती पहिल्या दिवशी 120 क्विंटल कापूस खरेदी। यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून शुभारंभ भाव हा 7,501 रुपये इतका मिळाला। पहिल्या दिवशी 120 क्विंटल कापसाची आवक झाली होती। सोयाबीन कापूस अनुदानाची कृषी मंत्री मुंडेंनी मिरवली शेकी। शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर कृषी मंत्र्यांनी बैठक घेऊन 10 सप्टेंबर पर्यंत अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले होते। वास्तवात मात्र 10 सप्टेंबर उलटून गेली तरीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची कवडी देखील जमा झालेली नाही। 73,000 शेतकऱ्यांना मिळणार भरपाई। 103 कोटी झाले मंजूर। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान। आता जर पाहायला गेलं तर राज्यात जानेवारी ते मे 2024 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 2 ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे। त्यानुसार फेब्रुवारी ते एप्रिल या 3 महिन्यात अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या 73,000 शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी 103 कोटी 34,73,000चा निधी मंजूर झाला आहे। बाधित शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादित रक्कम डेबिटीद्वारे बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे। 2023च्या पीक विम्याचे 2,000 कोटी बाकी लवकरच वितरित रक्कम होण्याची शक्यता। आता जर पाहायला गेलं तर गेल्या हंगामातील खरीप आणि रब्बी विमा भरपाईचे अनेक शेतकरी आजही वाट पाहत आहेत। गेल्या खरीपात विक्रमी 7,396 कोटी रुपयाची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती। खरीपातील एकूण मंजूर भरपाईपैकी तब्बल 5,261 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, तर 2,135 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे बाकी आहे। यापैकी बहुतांश रक्कम 6 जिल्ह्यांमधील आहे। अकोल्यात सोयाबीन दर सरासरी 4,400 रुपये। मागील काही दिवसात सोयाबीनचा किमान दर 4,000 पर्यंत टिकून आहे। कमाल दरात थोडा चढ उतार दिसून येत आहे। गेल्या आठवड्यात अकोला येथील बाजार समितीत सोयाबीनचा कमाल दर 4,665 रुपयावर पोहोचला होता, तर सरासरी 4,400 रुपये दर मिळाला। दुसरीकडे आवक ही 1,500 क्विंटल झाली होती। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करा। जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कैलास शिरसट यांचे आव्हान। राज्य शासनाने सन 2023 वर्षातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे। या अर्थसहाय्याच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक समितीपत्र किंवा सामूहिक नाहरकत पत्र व आधार कार्डची छायांकित प्रत आपल्या कृषी सहाय्याकडे सादर करावी, असे आव्हान जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कैलास शिरसट यांनी शेतकऱ्यांना केले आहे। सध्या जर कांद्याच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे आवक 7,772 क्विंटल आले असून कांद्याला कमीत कमी दर मिळतोय 3,200 व जास्तीत जास्त दर मिळतोय 4,800। तसेच सरासरी प्रति क्विंटलला 4,000 रुपये दर मिळत आहे। अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या सरसकट पाहण्या करून 25% अग्रिम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पीक विम्यात काही गैरप्रकार झाला तर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। योजनेचे पैसे अटकले, लवकर करा मोबाईल नंबर अपडेट। गोंदिया जिल्ह्यातील 58,000 शेतकऱ्यांचे पैसे अडकले। 30,000 शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची अडचण। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करताना शेतकऱ्यांनी नोंदणीवेळी दिलेला मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याचे आढळून आले आहे।
मोबाईल क्रमांक दुरुस्तीची संधी राज्य शासनाने दिली होती 31 ऑगस्ट पर्यंत ही मुदत होती. आता यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे योजनेचे पैसे लटकण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे.